श्री पतंजलि महामुनये नमः। सूत्रकार चित्त परिकर्माच्या प्रकरणामधला अजून एक उपायाचा प्रकार म्हणजे उपायांतर, चित्तशुद्धीचं उपायांतर सांगताना 38व्या सूत्रामध्ये म्हणतात, स्वप्न निद्रा ज्ञानालंबनम वा. याचा अर्थ असा की स्वाप्नगत ज्ञान म्हणजे स्वाप्न ज्ञान किंवा सुषुप्तीगत ज्ञान किंवा सुषुप्ती विषयक ज्ञान, या ज्ञानाला आलंबन घेऊ, त्याचं आलंबन घेऊ चित्त हे एकाग्र बनतं, शांत बनतं, प्रसादित बनतं, निबंधित होतं. म्हणजे स्वप्न निद्रा ज्ञानालंबनम वा याचा अर्थ किंवा स्वप्न ज्ञानाचं आलंबन घेणं किंवा निद्रा ज्ञानाचं आलंबन घेणं, यामुळे सुद्धा चित्त प्रसादन किंवा मनसस्थिती निबंधनी हा प्रकार संभवतो. अर्थात ते एक उपायांतर सांगतात. स्वप्नकालीन अनुभूती आणि निद्राकालीन अनुभूती यांना ध्येय बनवण्यानं आपल्या चित्ताचं त्यांना ध्येय बनवायचं आणि त्यांना ध्येय बनवण्यानं चित्त शांत प्रसादित होतं. अशा प्रकारचा उपाय या सूत्रामध्ये सूत्रकार सांगतात. अर्थात ज्यामुळे चित्ताला स्थिती प्राप्त होईल, स्थितीपदाला चित्त प्राप्त होईल असा एक उपायाचा प्रकार या ठिकाणी सूत्रकार सांगतात. भाष्यकार सर्वप्रथम या ठिकाणी सूत्र जरा विस्तृत करून म्हणतात की स्वाप्न ज्ञान आणि निद्रा ज्ञान यांचं चैतिक भावनेनं आलंबन घेऊन, तदाकारता घेऊन योग्याचं चित्त स्थितीपदाला प्राप्त होत असतं. तर भाष्यकार म्हणतात, स्वप्न ज्ञानालंबनम वा निद्रा ज्ञानालंबनम वा तदाकारम योगिनश्चित्तम स्थितिपदम लभत इति, असं ते म्हणतात. अर्थात स्वप्न निद्रा ज्ञानालंबनम वा म्हणजे स्वप्न ज्ञानावलंबन किंवा निद्रा ज्ञानावलंबन हे घेण्यानं मनसस्थिती निबंधनीचा प्रकार संभवतो, असं तात्पर्य भाष्यकार सांगतात. आता हा प्रकार हे समजून घेऊया. असं आहे की स्वाप्न ज्ञान किंवा स्वप्न ज्ञानालंबन असं ते सांगितलं, त्याचा अर्थ प्रासादिक, अक्लिष्ठ, सात्विक स्वप्न, प्रासादिक अशी स्वप्न, अक्लिष्ट अशी स्वप्न यांचा आधार घ्यायचा किंवा त्यांचं स्मरण करायचं आणि त्याद्वारा आपलं चित्त शांत होऊ शकतं, हे आपण समजू शकतो. म्हणजे आपल्याला एखादं जर प्रासादिक स्वप्न पडलं असेल किंवा एखाद्या उदात्त जर स्वप्न पडलं असेल, चित्ताला प्रसादित करणारं एखादं स्वप्न पडलं असेल, हिमालय म्हणा, गंगोत्री म्हणा, दार्जिलिंग म्हणा, कन्याकुमारी, अशा प्रकारची स्वप्न, ज्या स्वप्नाद्वारा आपल्या मनामध्ये एक आल्हाद निर्माण होतो, त्या स्वप्नाचं आलंबन घेण्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला सहज पटू शकतो. म्हणजे आपल्याला एखादं जर प्रासादिक स्वप्न पडलं असेल किंवा एखाद्या उदात्त जर स्वप्न पडलं असेल, चित्ताला प्रसादित करणारं एखादं स्वप्न पडलं असेल, हिमालय म्हणा, गंगोत्री म्हणा, दार्जिलिंग म्हणा, कन्याकुमारी, अशा प्रकारची स्वप्न, ज्या स्वप्नाद्वारा आपल्या मनामध्ये एक आल्हाद निर्माण होतो, त्या स्वप्नाचं आलंबन घेण्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला सहज पटू शकतो. पण या ठिकाणी असा एक
एक तत्वज्ञानाच्या प्रांतातून एक प्रश्न निर्माण होतो असा की काहींच्या मतामध्ये स्वप्नाला वैयर्थ असतं. स्वप्नाला हे वैयर्थ असतं. स्वप्न आणि स्वप्नामध्ये सत्यसृष्टीचा अंश काहीच नसतो असं काहींचं मत आहे. स्वप्न म्हणजे स्वप्न अर्थात त्यामुळे स्वप्नाला वैयर्थ असतं. ते एका अर्थानं मिथ्या, स्वप्न हे मिथ्या ठरवलं जातं. आणि त्यामुळे असं आहे की जी गोष्ट मिथ्या आहे असं जर एकदा आपण मनामध्ये पटवून दिलं आणि मनाला ते जर पटलं किंवा एखादी गोष्ट मिथ्या आहे तर त्या गोष्टीचा आपल्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही किंवा परिणाम हा फार अल्प होतो. एखादी गोष्ट आपण मिथ्या म्हणून ठरवून टाकल्यानंतर त्याचं आलंबन घेण्याचा प्रकार हा परिणामकारक नसतो. पण ज्या अर्थी सूत्रकार या ठिकाणी स्वप्नज्ञानाचं आलंबन सांगतात त्या ठिकाणी ते स्वप्नाला वैयर्थक ठरवत नाहीत, स्वप्नाला मिथ्या ठरवत असं एक निश्चित मत या ठिकाणी प्राप्त होतं. आलं का लक्षात? म्हणजे स्वप्नाला जर त्यांनी मिथ्या आणि वैयर्थक ठरवलं असतं तर त्याचा आलंबन घेण्याचा प्रकार त्यांनी सांगितलाच नसता. पण ज्या अर्थी ते आलंबन घेण्याचा प्रकार सांगतात त्या अर्थी पहिली गोष्ट लक्षात येते जी तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे की स्वप्नाला ते मिथ्या ठरवत नाही. एकूण आपण तो विचार पुढे मागे करणार आहोत. स्वप्नसृष्टी ही खरी असते का खोटी असते किंवा कशा प्रकारची. पण एक मात्र या ठिकाणी सांगता येतं की साक्षात्कारी पुरुषांच्या संबंधामध्ये साधू संतांना स्वप्न दृष्टांत होत असतात, झालेले असतात. आणि त्यांचा तरी अनुभव निश्चित असा आहे की स्वप्नावस्थेमध्ये अनेक दृष्टांत होऊन अनेक प्रकारचं अगाध ज्ञान हे प्राप्त होऊ शकतं. किंबहुना आत्मदर्शन योग्यत्व आत्मज्ञानाच्या संदर्भामध्ये फार मोठं दालन हे स्वप्नावस्थेमध्ये प्राप्त होतं. ते दालन उघडलेलं असतं. आणि आता सांगितल्याप्रमाणे अशा साधू संतांना असे दृष्टांत झालेले आहेत, स्वप्नामध्ये झालेले आहेत, ईश्वरी दृष्टांत झालेले आहेत. ही गोष्ट काही नाकारता येत नाही. म्हणजे एकूण काय तर स्वप्न वैयर्थक नसतात किंवा कसा हा जो प्रश्न उभा राहिला त्या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडून सांगितलं की स्वप्नाला वैयर्थकच ठरवायला पाहिजे असा अट्टहासात्मक दृष्टिकोन ठेवणं हे आध्यात्मिक साधकाला योग्य नाहीये. स्वप्नाला स्वप्न म्हणून मिथ्या ठरवणं हा प्रकार आध्यात्मिक साधकाला योग्य नाहीये. म्हणून या ठिकाणी मुद्दाम सांगितलं की साधू संतांना दृष्टांत झालेत, स्वप्नामध्ये ईश्वरी दृष्टांत झालेत. त्यांना अनेक प्रकारचं दिग्दर्शन, आत्मदर्शनाच्या दृष्टीनं दिग्दर्शन, आध्यात्मिक दिग्दर्शन हे या स्वप्नावस्थेमध्ये झालं ही वास्तविकता आहे. त्यामुळे स्वप्नाला मिथ्या ठरवणं हा अट्टहास अयोग्य आहे हे या ठिकाणी साधकाला सांगावंसं वाटतं. असं आता हा जो स्वप्न ज्ञानाचा प्रकार आहे तो व्यक्त करताना वाचस्पती मिश्र असं म्हणतात की जेव्हा हा योगी स्वप्नामध्ये निर्जन वनामध्ये निकटस्थित अशा चंद्रमंडलातून प्रकट झालेल्या कोमळ अंग प्रत्यंगाने संपन्न आणि अभिजात चंद्रकांत मणिवत पुष्पमालेने सुशोभित परम मनोहर अशा भगवान महेश्वराच्या प्रतिमेची आराधना करता करता जागा होतो. अशा वेळी चित्त हे प्रसन्न असतं आणि प्रसन्न होत जातं. प्रसन्न आणि शांत चित्त असतं आणि ते प्रसन्न आणि शांत होत जातं. हा प्रकार स्वप्न ज्ञानालंबनम वा या प्रकारात मोडतो. असं म्हणून ते सात्विक स्वप्न आणि सात्विक स्वप्नाचं ज्ञान, सात्विक स्वप्नाची अनुस्मृती या द्वारा हा प्रकार समजावून सांगतात. आणि निद्रा ज्ञानालंबनम वा विषयी म्हणतात की निद्रा ही पुन्हा सात्विक, राजसिक, तामसिक अशी असते. आपण असं निद्रावृत्ती प्रसंगी पाहिलं
तर त्या ठिकाणी सात्विक निद्रेतून जागल्यानंतर आपल्याला शांत अशी चांगली झोप झाल्यानंतर आपण ज्यावेळेला उठतो तर आपण प्रसन्न चित्त असतो. आणि त्याचं वर्णन करताना शास्त्रामध्ये सुखम अहम अस्वाप्सम असं भाष्यकारांच्या भाषेमध्ये आपण ऐकलेलं आहे. तर ही जी अवस्था आहे त्यावेळेला सुद्धा चित्त हे प्रसन्न झालेलं असतं आणि ते एकाग्रतेला उपयुक्त असतं. अशा शांत झोपेनंतरचं चित्त एकाग्रतेला अत्यंत उपयुक्त असतं. त्यामुळे अशा प्रकारचा निर्देश वाचस्पती मिश्र करून जातात. आता हा जो सात्विक स्वप्न ज्ञानाचा किंवा निद्रा ज्ञानाचा अनुभव हा चित्तामध्ये स्मृतीद्वारा, अनुस्मृतीद्वारा, स्मरणाद्वारा उठवून किंवा त्याला तो उत्थापित करून ध्यानोपक्रम करण्याचा प्रकार या ठिकाणी सांगितला आहे असं म्हणता येतं. ध्यान साधनेचा, जपसाधनेचा, ध्यान साधनेचा उपक्रम करताना अशा सात्विक स्वप्नाचं स्मरण करणं, अनुस्मरण करणं किंवा सात्विक निद्रेचं अनुस्मरण करून चित्ताला प्रसन्न करणं, शांत करणं आणि त्याला योग्य अशी पीठिका देणं आणि ध्यानोपक्रम करणं हा प्रकार या ठिकाणी सांगितला आहे असं एक सर्वसाधारणपणे आपल्याला म्हणता येतं. आणि असं आहे की पूर्वानुभवाचं जागरण हे स्मृतीद्वारा करता येतं. आपला जो पूर्वानुभव असतो त्याचं आपल्याला जागरण करता येतं, स्मृतीद्वारा जागरण करता येतं. आणि चित्त हे त्यामुळं अनुभवोपरक्त असं होतं. त्या अनुभवाने उपरक्त होतं. जो आपला पूर्वानुभव असेल म्हणजे या ठिकाणी सात्विक स्वप्नाचा अनुभव, सात्विक निद्रेचा अनुभव, त्याचं स्मरण केल्यानं आपलं त्या अनुभवाच्या अनुरोधानं, अनुषंगानं, परिणामानं उपरक्त होतं. आणि मग एखाद्याला विशिष्ट परिस्थितीमध्ये अनपेक्षित यश लाभलं असतं, विशिष्ट परिस्थितीमध्ये चित्तामध्ये सुखातिशयत्व आलेलं असतं आणि कालांतरानं त्या परिस्थितीचं अनुस्मरण करून किंवा त्या परिस्थितीच्या क्रमाला स्मृतीद्वारा जागृत करून पुन्हा चित्ताला तसा अनुभव देता येतो असं आपल्याला अनुभवगम्य आहे. आलं का लक्षात? म्हणजे आपल्याला जर पूर्वी कधी एखादा सुखद अनुभव आला असेल तर तो कालांतरानं आपण केवळ स्मरणमात्रेनं आपण त्या क्रमाला आपण उत्थापित करू शकतो, स्मरणाला उत्थापित करू शकतो आणि त्याचा पुन्हा एकदा अनुभव मानसिक रिप्ले घेऊ शकतो आणि आपल्याला पुन्हा तसा अनुभव येऊन पुन्हा तशी चित्ताची एक अवस्था, तशा प्रकारची अवस्था, शांतावस्था, प्रसन्नावस्था म्हणा, सुखावस्था ही प्राप्त होत असते असा आपला अनुभव आहे. तर तसाच प्रकार या ठिकाणी सात्विक स्वप्नामधल्या दृष्टांताला स्मृतीद्वारा अंतःकरणामध्ये धारण करून इष्ट असा चित्त परिणाम हा साधायचा असा हा एक तांत्रिक भाग आहे या ठिकाणी. तसंच सात्विक निद्रेचं आलंबन घेण्याचा प्रकारही असाच आहे. आता जर आपण जरा विज्ञान भिक्षूंच्या वार्तिकाकडे वळलो तर असं आपल्याला लक्षात येतं की स्वप्नाला तात्विक दृष्ट्या त्याने भ्रांत ठरवून टाकलाय. विज्ञान भिक्षूंनी स्वप्नाला तात्विक दृष्ट्या आणि प्रपंच ज्ञानाला स्वप्नदृष्टी म्हणजे आपल्याला जे प्रापंचिक ज्ञान होतं, प्रपंचामध्ये ज्ञान होतं, त्या प्रापंचिक अनुभवामध्ये स्वप्नदृष्टी ठेवावी असा एक त्यांनी नव्य वेदांतींना योग्य असा अभिप्राय मांडलेला आहे. कारण असे नव्य वेदांती आपल्या ही जागृत अवस्था जी आहे हे हा जो प्रापंचिक अनुभव आहे त्या प्रापंचिक अनुभवाला ते दीर्घ स्वप्न म्हणतात. आलं का लक्षात? आणि म्हणून ते म्हणतात की आपण एखाद्या स्वप्नामध्ये काही घडलं असेल तर आपल्याला जाग आल्यानंतर आपण म्हणतो जाऊ दे हे स्वप्नच होतं. म्हणजे समजा स्वप्नामध्ये एखादं काही वाईट कृत्य घडलं आणि मग तत्क्षणी आपल्याला जाग येते आणि आपल्या लक्षात अरे हे तर स्वप्न होतं.
मग आपल्या हातनं ती जी वाईट गोष्ट घडली असेल, पापकर्म घडलं असेल, त्याच्याबद्दल आपल्याला काही चिंता वाटत नाही किंवा आपल्या मनाला कुठल्याही प्रकारचा उद्वेग होत नाही, कारण आपण आपली समजूत घालतो, अरे हे एक स्वप्न होतं. तर आणि आपण तशा प्रकाराने त्या वंचनेपासून दूर होतो, चिंतेपासून दूर होतो, उद्वेगापासून दूर राहतो. आपली समजूत कशी घालतो की बाबा हे स्वप्न होतं. तर तसं ते म्हणतात की ह्याचा अर्थ असा, विज्ञान भिक्षू म्हणतात की या ठिकाणी असं सांगितलंय की तुम्ही प्रापंचिक जो तुमचा अनुभव असेल, अर्थात त्यामध्ये दुःख बाहुल्य असतं, तर त्याच्याकडे स्वप्न दृष्टीने बघायचं आणि त्याला मिथ्या ठरवायचं. प्रपंच ज्ञानाला स्वप्नदृष्टीने बघायचं, स्वप्नदृष्टीने त्याच्याकडे बघायचं, अशा प्रकारचा त्यांनी या ठिकाणी एक अर्थ काढलेला आहे. आणि हा नव्य वेदांताला धरून आहे. नव्य वेदांतामध्ये ही हा सगळा एकूण प्रकार आहे. असो, आणि निद्रा ज्ञानालंबनानं सात्विक निद्रावस्थेला किंवा निद्रेचा, सात्विक निद्रावस्थेचा जागृतामध्ये अनुभव घेण्याचा प्रकार ते सांगतात. आता असं आहे की सुषुप्तीमध्ये सुषुप्तीमध्ये एक विस्मृती आलेली असते, पूर्ण विस्मृतावस्था असते, आणि त्यामुळे दुःखाचा एक अभाव होतो. आपल्याला ज्यावेळेला गाढ झोप लागते त्यावेळेला पूर्णपणे सगळी विस्मृती आलेली असते, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं दुःखाची संवेदना नसते. त्यामुळे एका परीनं दुःखाचा अभाव झालेला असतो. आणि त्या अवस्थागत चित्ताचं आलंबन या ठिकाणी घ्यावं म्हणजे आपल्याला सुद्धा असं दुःखाभाव सहित अशी एक अवस्था आपण आपल्या मनामध्ये चितारले जाईल, मनामध्ये चितारली जाईल, आणि त्याचा आलंबन घ्यावं, असा एक ते प्रकार या ठिकाणी सांगतात. मग त्या ठिकाणी त्यानंतर भोजवृत्तीकडे जर लक्ष वेधलं जातं की बाबा भोजराजाने सांगितलंय. आपण विज्ञान भिक्षूंचं मत पाहिलं, त्याआधी वाचस्पती मिश्रांचं मत पाहिलं, आता भोजदेवांकडे वळा असं वाटतं, कारण हे एकूण सूत्र जरा चमत्कारिक आहे, जटिल आहे. तर भोजवृत्तीमध्ये असं म्हटलंय की स्वप्न म्हणजे बाह्येंद्रियांच्या बाह्यवृत्ती लयगत असता, बाह्येंद्रियांच्या बाह्यवृत्ती लयगत असताना केवळ मनाद्वारा जे आत्म्याला भोक्तृत्व असतं ते स्वप्न आहे. अशा प्रकारे ते स्वप्नाचं लक्षण त्या ठिकाणी करून जातात. आणि निद्रेचं लक्षण करताना म्हणतात की, अर्थात सूत्रकारांनी पूर्वी त्याचं लक्षण केलंय, अभाव प्रत्यालंबना वृत्तेर निद्रा. हे तुम्हाला आठवत असेल, वृत्ती प्रकरणामध्ये निद्रेचे लक्षण आहे. तर त्या वृत्तीचं आलंबन घ्यावं असं वृत्तीकार थोडं संदिग्धपणे म्हणतात. कारण असं आहे की या ठिकाणी कोणत्या स्वप्नाचं किंवा कोणत्या निद्रेचं आणि कसं घ्यावं याविषयी त्यांचं काही दिग्दर्शन नाहीये. म्हणजे निद्रा सात्विक असते, राजसिक असते, तामसिक असते, आपण हे त्या सूत्रप्रसंगी पाहिलं. भाष्यकाराने तो प्रकार त्या ठिकाणी आपल्याला समजावून सांगितला की निद्रा ही सात्विक असते, सुषुप्ती ही सात्विक असते, राजसिक असते, तामसिक असते. तसंच स्वप्नाचे प्रकारही असतात, सात्विक स्वप्न, राजसिक स्वप्न, तामसिक स्वप्न, क्लिष्ट स्वप्न, अक्लिष्ट स्वप्न, हे सगळे प्रकार त्या ठिकाणी संभवतात. पण त्या ठिकाणी कुठल्या स्वप्नाचं आलंबन घ्यावं आणि कुठल्या निद्रेचं आलंबन घ्यावं याबद्दल बाबतीत वृत्तीकार भोज कुठल्याही प्रकारचं दिग्दर्शन करत नाही. असो, आता या ठिकाणी स्वप्न ज्ञानालंबन घेण्याचा प्रकार सांगितला आहे. त्यामुळे स्वप्नाविषयी आपल्याला थोडासा या ठिकाणी उहापोह करायला पाहिजे. स्वप्न म्हणजे काय, कशा प्रकारची अवस्था आहे. पण पहिला प्रश्न असा येतो की स्वप्नाबद्दल मागाशी सांगितल्याप्रमाणे एक प्रसिद्ध मत आहे की स्वप्न ही अपतार्थ असतात, अयथार्थ असतात. स्वप्नामध्ये सत्याचा अंश नसतो, स्वप्न ही मिथ्या असतात, अयथार्थ असतात, अशी एक धारणा काही विचारवंतांची आहे. आणि सर्वसाधारणपणे अशी सगळ्यांची पक्की धारणा असते. म्हणून आपण म्हणतो स्वप्नातनं जागा झाल्यानंतर अरे ते स्वप्न होतं. पण म्हणण्याचं तात्पर्य असं की ते मिथ्या होतं. अशा तात्पर्याने आपण ते स्वप्न होतं असं म्हणून जातो. म्हणजे सर्वसाधारणपणे आपली धारणा अशीच की स्वप्न म्हणजे मिथ्या, स्वप्न म्हणजे स्वप्न. आणि त्यामुळे स्वप्न बोधाला विपर्याच्या समकक्षेत बसवून, आता स्वप्न मिथ्या असतं म्हटल्यानंतर स्वप्नज्ञान मिथ्या आलंच. स्वप्न हेच मिथ्या असेल तर स्वप्नाचं ज्ञान
त्याची अनुभूती, त्याचं स्मरण हे सगळं मिथ्या झालं. त्यामुळे त्याला असत मानलं जातं. म्हणजे सतकोटीची स्वप्न असतात, सत असतात, सत्य असतात, सत्या प्रांतातली असतात असं मानायला सर्वसाधारणपणे माणूस तयार होत नाही. तो स्वप्नाला मिथ्या वर्गामध्ये घालून टाकतो, असत कोटीमध्ये घालून टाकतो. आणि मग असं आहे की त्यामुळे हा स्वप्न ज्ञानालंबन घेण्याचा प्रकार थोडासा अवघड होऊन जातो. म्हणजे स्वप्नाबद्दल जर एकदा अशी दृढ धारणा झाली की स्वप्न म्हणजे मिथ्या, स्वप्न म्हणजे असत, स्वप्न म्हणजे सत्य विपरीत, अशी एकदा धारणा झाल्यानंतर माणूस त्याच्या मागे कसा लागेल, माणूस त्याचं आलंबन घेईल कशाला. तर हा एक या ठिकाणी समस्येचा प्रकार निर्माण होतो. एक समस्या निर्माण होते की स्वप्नाचं आलंबन घ्यायला सांगितलंय, पण मग पहिल्यांदा तुम्ही आम्हाला हे सांगा की स्वप्न सत्य आहे का असत्य आहे. आम्ही असत्य समजतो आणि तुम्ही त्याला सत्य म्हणून म्हणत असाल तर सत्य ते का आणि कसं. त्याशिवाय बुद्धीची धारणा पक्की होणार नाही आणि मग त्याचा आलंबन घेण्याचा प्रकारही तितका काटेकोरपणे पाळला जाणार नाही किंवा त्याबद्दल थोडीशी टाळाटाळ होईल किंवा धारणाच राहणार नाही, मानसिक धारणा तशी पक्की राहणार नाही की स्वप्न ज्ञानाचं आलंबन घ्यावं कसं. असो, विशेषतः या अध्यात्माच्या प्रांतामध्ये स्वप्नाला मिथ्या ठरवलंय हे आपण पाहिलं. एवढंच नाही तर जागृतावस्थेमधले जे बोध आहेत, जागृतावस्थेमधले जे काही बोध आहेत ते सगळे बोध दीर्घ स्वप्न आहेत. अशाही प्रकारे विचार हा आध्यात्मिक साधकाच्या मनावर बिंबवला गेलेला आहे आणि बिंबवला गेलेला असतो. आणि त्याद्वारा म्हणजे हे आपली जागृतावस्था सुद्धा एक दीर्घ स्वप्न आहे म्हणून वैराग्याला एक भावनात्मक आवाहन केलं जातं. वैराग्य म्हणजे ह्याच्यासाठी वैराग्य करा, वैराग्य पाळा, कारण तुम्हाला जागृतावस्थेमध्ये येणारे जे अनुभव आहेत ते सुद्धा एक दीर्घ स्वप्न आहे. अशा प्रकारे आध्यात्मिक साधकाला एक ज्याला ब्रेन वॉश म्हणतात तसा तो केला जातो. आणि मग वैराग्याला भावनात्मक असं आवाहन करून चित्ताला विषयोपरत, विषय विन्मुख केलं जातं. आणि वैराग्य हे चित्ताला प्रशांत करतं, शांत करतं, समाधानी करतं. त्या संदर्भात जागृतावस्थेकडे दीर्घ स्वप्न म्हणून पाहण्याचा उपदेश काही अयथार्थक नाही. म्हणजे आपल्या चित्ताला निश्चितच त्यामुळे मनशांती मिळते. आपण जागृतावस्थेतले अनुभव सुद्धा जर आपण दीर्घ स्वप्न म्हणून बघायला लागलो त्याच्याकडे, तर निश्चितच आपल्या मनाला एक प्रकारे शांतावस्था येते, ज्याला न्यूट्रॅलिटी म्हणता येईल. तशी न्यूट्रॅलिटी मनामध्ये येते आणि कुठल्याही प्रकारे मनामध्ये ध्रुवीकरण होत नाही. मन हे संतुलित होतं, मन हे मध्यावर संतुलित होतं. म्हणजे आपण जागृत अवस्थेला जर दीर्घ स्वप्न म्हणून पाहायला लागलं किंवा त्याला तशा भावनेला जर आवाहन केलं तर आपलं मन थोडंसं बऱ्याच प्रमाणात अविचलित होतं आणि ते मध्यामध्ये मनाचा जो काटा आहे तो तराजूच्या काट्याप्रमाणे मध्यावर येऊन त्या ठिकाणी स्थिर होतो. असं असल्यानं आणि ही गोष्ट खरी असल्यानं हा अशा प्रकारचा उपदेश काही अत्यंत यथार्थ नाही आहे. म्हणजे असं आहे की समजा आपल्याला दुःखद स्वप्न पडलं आणि आपण अत्यंत शोकाकुल झालो स्वप्नामध्ये, तर स्वप्न गेल्यानंतर त्या जो जागृतावस्थेचा पहिला क्षण येतो त्या क्षणात आपल्या लक्षात येतं, अरे हे जे काय आपल्याला आपण शोकग्रस्त होतो, शोकमग्न होतो, हा सगळा प्रसंग स्वप्नातला होता, हा काही खरा नाही, हा सगळा खोटा होता. असं म्हटल्यानंतर आपल्याला दुसऱ्या क्षणी आपलं मन जे आहे ते ताबडतोब स्वस्थानामध्ये येतं. म्हणजे आदल्या क्षणामध्ये जे शोकमुखग्रस्त होतं ते ताबडतोब वर येतं. जे खाली गर्तेमध्ये जाऊन बुडालं होतं, खोल गर्तेत गेलं होतं, ते स्वप्न संपल्यानंतर ताबडतोब वर येतं. म्हणजे हा एक स्वप्न ज्ञानाकडे आपण बघण्याचा प्रकार आहे. किंवा समजा काही सुखद अनुभव आला असला तरी लगेच स्वप्न संपल्यानंतर जागृताच्या पहिल्या क्षणामध्ये आपल्याला कळतं, अरे हे स्वप्न होतं. आपण हुरळून काही जात नाही त्या ठिकाणी. म्हणजे स्वप्नामध्ये आपल्याला 25 लाखाची लॉटरी बसली, पण जागरण झाल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की हे स्वप्न होतं आणि आपण काही हुरळून जात नाही त्या ठिकाणी. म्हणजे हर्षोन्माद होत नाही आणि दुःखातिरेकही संभवत नाही, शोकातिरेक संभवत नाही ज्यावेळेला स्वप्न संपतं त्यावेळेला. म्हणजे स्वप्न ज्ञानाचा असाही एक
या ठिकाणी अर्थ करता येतो की स्वप्न झाल्यानंतर आपल्याला हर्षोन्मान होत नाही, हर्षोतिरेक होत नाही किंवा दुःखातिरेक होत नाही आणि आपण लगेच संतुलित अवस्थेमध्ये येत असतो. ह्याचं कारण स्वप्न ज्ञान, स्वप्नाविषयीचं ज्ञान जे आहे. त्यामुळे आपल्याला स्वप्नोत्तर क्षणामध्ये आपण ताबडतोब पुन्हा त्या पोलॅरिटी सोडून देतो आणि चित्त जे ध्रुवाला अटकलं असतं, दुःखाचं ध्रुव म्हणा, सुखाचं ध्रुव म्हणा, तिथून ते ताबडतोब सुवर्ण मध्याला गाठतं. हा आपला अनुभव आहे स्वप्नाविषयी. असं लगेच आपल्या लक्षात येतं की असा आपल्यामध्ये चित्त परिणाम होतो की अरे चाहे स्वप्न होतं असं म्हटल्यानंतर ती जी चित्ताची सूची आहे ती ताबडतोब मध्यावर येते. आणि त्यामुळे स्वप्न ज्ञानाकडे बघून आपण स्वप्न असे जे अनुभव आहेत, दुःखद किंवा सुखद, शोककारक किंवा उन्मादकारक, तर त्याचा परिणाम काही लगेच म्हणजे परिणाम लगेच निघून जातो. आपल्याला लक्षात येतं की हे बाबा स्वप्न होतं. त्यामुळे आपलं चित्त लगेच संतुलित होतं, मध्यावर येतं. त्यामुळे अशाही प्रकारे स्वप्नज्ञानाचा आलंबन घेण्याचा प्रकार या ठिकाणी सूत्रकारांनी सांगितलं असं म्हणता येईल. म्हणजे चित्त लगेच संतुलित करण्याचा प्रकार आपल्याला स्वप्न ज्ञानाने होतो. तर तसंच जागृत अवस्थेमध्ये हे एक दीर्घ स्वप्न आहे असं जर आपण पाहिलं तर पुन्हा जागृत अवस्थेमध्ये आपल्याला साक्षात सुखकारक दुःखकारक जे अनुभव येतील त्याच्यामुळे आपल्यावर असे धक्के किंवा आपल्या चित्ताला धक्के पोचे पडणार नाहीत. चित्त हे त्याकडे एक दीर्घ स्वप्न म्हणून बघेल आणि ताबडतोब ते मध्यावर येऊन स्थिर होईल आणि अर्थात संतुलित होईल. असा एक प्रकार या ठिकाणी सांगितलाय. असा एक मनोवैज्ञानिक विशदन या ठिकाणी करता येतं आणि ते काय अत्यंत अयोग्य नाहीये. तर हा सुद्धा एक चित्त प्रसादनाचा किंवा मनसस्थिती संबंधीचा प्रकार मानता येतो आणि तसा तो हाताळता येतो. आलं का लक्षात? म्हणजे चित्ताला लगेच संतुलित करणं हे आपल्याला स्वप्न ज्ञानामुळे शक्य होतं. आणि तसंच आपल्या जागृत अवस्थेच्या अनुभवाला दीर्घ स्वप्न मानून आपण पुन्हा लगेच संतुलित होऊ शकतो. साक्षात आपल्याला जे दुःख किंवा सुख प्राप्त झालेले असेल त्याच्यामुळे आपण काय त्या गर्तेत जात नाही, दुःखाच्या गर्तेत जात नाही किंवा सुखाच्या ढगांवर तरंगत नाही. कारण दोन्ही धोकादायक आहेत. आपण ढगावर तरंगत असू तर आपण तिथून धाप दिशी खाली पडू शकतो. खोल गर्तेत गेल्यानंतर वर येणं त्रासदायक असतं. एखाद्या दरीमध्ये आपण खाली गेल्यानंतर दरी आपण उतरून जाऊ किंवा दरीत पडलो तर तिथून वर येणं हे कर्मकठीण असतं. आणि त्यामुळे जागृत अवस्थेचे अनुभव एक दीर्घ स्वप्न म्हणून पाहणं असा एक आध्यात्मिक स्तराचा या ठिकाणी उपदेश हे मांडणं हे काही गैर नाही आहे. तर मुख्य प्रकार म्हणजे चित्त संतुलन टिकवणं आणणं. अशा प्रकारासाठी हा दृष्टिकोन आणि हे स्वप्न ज्ञान हे त्या अर्थाने परिणामकारक आहे. तर चित्ताचं संतुलन टिकवणं आणि ठेवणं यासाठी हा प्रकार हाताळता येतो, हाताळावा असा एक आशय या ठिकाणी मांडला आहे. असं म्हटलं तर काही त्यात वावगं नाहीये. आणि असं आहे की बहुतेक सगळ्या टीकाकारांनी याच आशयानं या सूत्राचं ज्याला विशदन म्हणतात, इंटरप्रिटेशन म्हणतात, ते केलेलं आहे. तसंच ही जी निद्रावस्था आहे त्या निद्रावस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला आता पूर्वी सांगितल्याप्रमाणे दुःखाभाव युक्त अशी ही अवस्था असते. दुःखाभाव, दुःखाच्या अभावानं युक्त अशी ही एक अवस्था असते. ही एक संवेदन शून्य अवस्था असते. कुठल्याही प्रकारची संवेदना होत नसते. तशाच प्रकारे बाह्य विषय संवेदन शून्यतेला भावनात्मक आवाहन करण्याचा हा प्रकार असू शकेल असं एकूण आपल्याला टीकाकारांच्या दृष्टिकोनावरनं दिसतं. आलं का लक्षात? म्हणजे हे पुन्हा एक भावनात्मक आवाहन आहे. स्वप्न विषयामध्ये आपण असं पाहिलं की हे एक वैराग्याला भावनात्मक आवाहन आहे. अरे बाबा ते स्वप्न आहे, मग त्याच्यामुळे तू वाहून जाऊ नकोस किंवा खोल गर्तेत जाऊन पडू नकोस. ती जी न्यूट्रल स्टेट म्हणतात किंवा ज्याला इन्स्युलेटेड स्टेट म्हणतात, विद्युत विलेपित अवस्था, इन्स्युलेटेड स्टेट, तशी एक इन्स्युलेटेड स्टेट देण्याचा प्रकार हा त्या ठिकाणी सांगितला, भावनात्मक आवाहन. तसंच या ठिकाणी सुद्धा निद्रा ज्ञानावलंबनाच्या प्रकारामध्ये सुद्धा
असंच एक भावनेला आवाहन आहे की जसं निद्रेमध्ये तुम्ही संवेदन शून्य असता, तसंच या ठिकाणी जागृतावस्थेमध्ये बाह्य विषय संवेदन शून्यता आणा, शून्यता माना. अशा प्रकारे एक भावनेला या ठिकाणी आव्हान आहे असं म्हणता येतं. एकूण निद्रा ज्ञानालंबनानं अशी एक संवेदन शून्यता आणि स्वप्न ज्ञानावलंबनानं दिव्य स्वप्न किंवा जागृतावस्थानुगत अवस्थेला दीर्घ स्वप्न मानून चित्ताला शांत करण्याचा उपाय या सूत्रात आहे, असा जवळजवळ सगळ्या टीकाकारांचा आशय आहे. आणि तो स्थूल दृष्टीनं योग्यच आहे. स्थूल दृष्टीनं तो योग्यच आहे, कारण ह्याच्यात खरोखर एक भावनेला आवाहन मिळतं. असो, तर आता असं आहे की हा जो स्वप्न ज्ञानाचा प्रकार आहे, स्वप्नामध्ये ज्ञान असतं हे आता सर्वानुभूतच आहे. कारण स्वप्नामध्ये संवेदना होते. पण हे स्वप्न म्हणजे काय, हे स्वप्न म्हणजे काय, त्याचं लक्षण काय, त्याची सत्ता कशा प्रकाराची असते, हे समजल्याशिवाय स्वप्न ज्ञानाचं आलंबन घेण्याचा परिणामकारक प्रकार आपल्याला हाताळता येणार नाही. आलं का लक्षात? म्हणजे स्वप्न विषयामध्ये थोडी जिज्ञासा ठेवून स्वप्नाविषयी थोडा उहापोह केल्यानंतर आपला जो बुद्धी निर्णय होईल, तो बुद्धी निर्णय जरा पक्का झाल्यानंतर आपल्याला हे आलंबन घेणं किंवा हा आलंबन घेण्याचा प्रकार जास्त परिणामकारकतेनं हाताळता येईल. अन्यथा तो हाताळता येणार नाही. आलं का लक्षात? कारण असं आहे की स्वप्नाबद्दल एक मूलभूत शंका आली की बाबा स्वप्न खरं का खोटं. मग असं वाटलं की नाही बाबा स्वप्न खोटंच असतं. मग खोटंच असतं म्हटल्यानंतर आपण त्याचं आलंबन हे परिणामकारकतेनं कसं घेऊ शकू. आलं का लक्षात? त्यामुळे थोडासा उहापोह करणं या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे सूत्राला अपेक्षित आहे. त्याशिवाय स्वप्न ज्ञानाचं आलंबन घेता येणं शक्य नाही, परिणामकारकतेनं घेणं शक्य नाहीये. आलं का लक्षात? स्वप्नाविषयी आपले काही निर्णय हे पक्के असायला पाहिजेत आणि ते आपल्या अंमले असले पाहिजेत, म्हणजे आपण हा प्रकार हाताळू शकू. अन्यथा शंका कुशंका जर निर्माण झाल्या स्वप्नाबद्दल आणि आपली अशी जर दृढधारणा झाली की स्वप्न मिथ्याच असतं, मिथ्या असेल तर मग त्याचा आपण आलंबन घेऊ कसं, घेण्याचा प्रकार आपल्याला परिणामकारकतेनं हाताळता येणार नाही. म्हणून तो प्रकार सूत्रामध्ये अपेक्षित आहे असं या ठिकाणी आग्रहानं सांगावं असं वाटतं. कारण अन्यथा असं वाटलं की हा विषयांतर होण्याचा प्रकार आहे की किंवा कसा. कारण केवळ स्वप्न ज्ञानालंबनम असं सांगितलंय, मग स्वप्न ज्ञानाचं आलंबन घ्या सांगितलंय, मग स्वप्न ज्ञानाचं आलंबन घ्यावं आणि प्रकार हाताळावा. पण असं आहे, इतका तात्विक म्हणजे थिओरॉटिकल हा प्रकार जरी सरळ आणि सोपा वाटला तरी तो तसा नाहीये. कारण साक्षात ज्यावेळेला आपल्याला तो हाताळू, तो प्रकार ज्यावेळेला हाताळू, त्यावेळेला मनामध्ये शंका आली की अरे शेवटी हे स्वप्न होतं, मग त्याचं काय आपण आलंबन घेतलं कसं जाईल, अरे शेवटी हे खोटं होतं, काल्पनिक होतं, खोटं होतं म्हटल्यानंतर चित्त हे त्या ठिकाणी आलंबन घेऊ शकत नाही. आणि म्हणून स्वप्न ज्ञानाविषयी काही प्रश्न या ठिकाणी उभे राहतात. ते म्हणजे स्वप्न म्हणजे काय, त्याचं लक्षण काय, त्याची सत्ता कशा प्रकारची आहे, ते सत्य आहे का असत आहे, खरं आहे का खोटं आहे, त्याची सत्ता कशा प्रकारची आहे, या बाबतीत थोडीशी या ठिकाणी मीमांसा केली पाहिजे, ती जिज्ञासा ठेवली पाहिजे. तरच ती जिज्ञासा आपल्याला पूर्ण झाल्यानंतर, परिपूर्ण झाल्यानंतर आपल्याला हा आलंबनाचा प्रकार हाताळता येतो, विशेषार्थानं हाताळता येतो असं या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. आणि अशी एक प्रस्तावना करून आपल्याला या स्वप्न मीमांसेकडे थोडंसं वळावं लागतं. आता स्वप्नाचं जे लक्षण आहे, स्वप्नाचं लक्षण करताना भोजवृत्तीमध्ये तुम्हाला सांगितलं, त्या ठिकाणी भोजवृत्तीकार म्हणतात प्रत्यस्तमित बाह्येंद्रिय वृत्ते मनोमात्रे यत्र भोक्तृत्वम आत्मानं स स्वप्न. याचा अर्थ तुम्हाला वर पूर्वी सांगितलाच की भोजवृत्तीकार असं म्हणतात की बाह्येंद्रियांच्या जेव्हा बाह्यवृत्ती प्रत्यस्त म्हणजे लयगत होतात, बाह्येंद्रियांच्या बाह्यवृत्ती ज्याला लयगत होतात, अर्थात जागृतावस्था संपते, पण केवळ मनाच्या द्वारा आत्म्याला भोक्तृत्व येतं ते स्वप्न असतं. मनाच्या द्वारा आत्म्याला भोक्तृत्व येतं म्हणण्याचं कारण असं की आपण जे स्वप्नात पाहतो ते डोळ्याने पाहत नाही, मनाने पाहतो. स्वप्नात जे ऐकतो ते कानाने ऐकत नाही, ते मनाने ऐकतो. स्वप्नात आपण ज्याचा वास घेतो
तो वास घ्राणेंद्रियाद्वारा घेत नाही तर आपण आपल्या मनाद्वारा घेतो. तो ज्याचा स्पर्श घेतो तो आपण आपल्या हाताने घेत नाही तर मनाने घेत असतो. म्हणजे या ठिकाणी स्वप्नावस्थेमध्ये पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ही सगळी मानसिक होतात. स्वप्नात आपण ज्या वेळेला चालतो, गमन करतो, त्यावेळेला आपण पाय वापरत नाही, मन वापरतो. गमन करतो, आदान प्रदान करतो, त्यावेळेला आदान प्रदान करताना हाताचा वापर करत नाही, मनाने आपण आदान प्रदान करतो. म्हणजे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ही स्वप्नामध्ये सगळी मन बनतं. आलं का लक्षात? पंचज्ञानकर्मेंद्रिय ही सगळी मानसिक होतात. मनच त्या सगळ्या भूमिका पार पाडतं. आणि त्यामुळे असं म्हटलं की या ठिकाणी केवळ मनाद्वारा आत्म्याला भोक्तृत्व येतं. एरवी तोंडाद्वारा आपण रचनेचा विषय घेतो, डोळ्याद्वारा आपण दृश्याचा विषय घेतो, कानाद्वारा श्रवणाचा विषय घेतो. आत्मा या सगळ्या विषयांचे भोग हा त्या त्या इंद्रियांद्वारा घेत असतो जागृत अवस्थेमध्ये. पण स्वप्नामध्ये काय होतं? स्वप्नामध्ये ही इंद्रिय काही द्वार नसतात, इंद्रियांद्वारा काही हे अनुभव घेतले जात नाहीत, मनाद्वारा घेतले जातात. म्हणून भोजवृत्तीवर असं म्हटलंय की ज्या वेळेला बाह्येंद्रियाणी वृत्ती म्हणजे प्रत्यस्थ होतात, लयगत असतात, पण केवळ मनाद्वारा आत्म्याला भोक्तृत्व येतं, ते स्वप्न असतं असं ते म्हणतात. त्यानंतर योग मंजरी म्हणून एक कारिका आहेत. तर त्या ठिकाणी असं म्हटलंय की बाह्य सकल वृत्ती परित्यागेन चेतसो आभ्यंतर वाहिता स्वप्न, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अर्थात म्हणजे बाह्य सकल वृत्ती यांचा परित्याग झालेला असतो आणि केवळ चित्ताद्वारा आभ्यंतर वाहिता, आभ्यंतर अशा प्रकारचं हे सगळं हे व्यापार घडतात. आलं का लक्षात? आपण स्वप्नामध्ये काश्मीरला जातो म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये काश्मीर असतं आणि त्या काश्मीरला आपण जातो. आपण स्वप्नामध्ये काही देतो घेतो म्हणजे अंतरंगामध्ये काहीतरी देवाणघेवाण करतो, बाहेर काही आपण देत घेत नसतो. तर असा हा अभ्यंतर वाहिता असा चित्ताचा प्रकार, त्या चित्ताचा व्यापार असतो, त्याला स्वप्न असं योगमंजरी कार म्हणतात. नंतर या स्वप्नाचा विचार करताना सर्वसारोपनिषदाकडे लक्ष जातं. त्यामध्ये स्वप्नाची व्याख्या मिळते. त्या उपनिषदामध्ये स्वप्नाची व्याख्या मिळते. त्यानुसार शब्दादी विषयांची साक्षात अनुपस्थिती असताना, शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांची साक्षात अनुपस्थिती असताना केवळ जागृतातल्या वासना या शिल्लक असल्यानं, जागृतावस्थेतल्या वासना शिल्लक असल्यानं मन आणि 14 कर्ण म्हणजे पंचज्ञान ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय 4 अंतःकरण घटक याद्वारा जीव विषयांचं करतो. जीवात्मा जीव हा विषयांचं ग्रहण करतो. त्याला स्वप्नावस्था असं त्या उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी जीव हे जे विषयांचं ग्रहण करतो ते ते संस्कारजन्य असतं. तर या ठिकाणी हे जे उपनिषद वचन आहे ते असं आहे, मन आदि चतुर्दश कर्णैः पुष्कलैः आदित्यादि अनुगृहीतैः शब्दादीनि विषयान् स्थूलानि यत् उपलभते तत् आत्मनो जागरणं तत् वासनारहितश्चतुर्भिः कर्णैः शब्दादि अभावे अपि वासनामयात् शब्दादि यत् उपलभते तदात्मानः स्वप्नम, असं एक दीर्घ लक्षण उपनिषदामध्ये केलेलं आहे. म्हणजे असं आहे की जागृतावस्थेमध्ये आपल्याला सूर्यप्रकाशामुळे वस्तूंचं ज्ञान होतं आणि त्याच्याद्वारा शब्दादी हे सगळे विषय हे आपल्याला स्थूलपणे प्राप्त होतात, त्यांची उपलब्धी होत असते. ते जागरण आहे. म्हणजे मन आणि 14 कर्ण ह्यांच्याद्वारा जी आपल्याला जागृतावस्थेमध्ये उपलब्धी होते त्यापेक्षा ही वेगळी आहे. ह्या ठिकाणी वासनाच्या कारणानं शब्दादी
विषयांचा अभाव असताना सुद्धा, म्हणजे साक्षात विषयांचा अभाव असताना सुद्धा वासनामय शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय त्या ठिकाणी यांची उपलब्धी जी होते, आत्म्याला जी उपलब्धी होते ते स्वप्न आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर वैशेषिक दर्शनामध्ये स्वप्नाबद्दल थोडासा विचार आहे. त्यात लक्षण करण्याचा जो स्वप्नाचा लक्षण करण्याचा जो प्रयत्न केलाय तो असा की आत्मा आणि मन यांच्या संयोग विशेषानं संस्काराद्वारा स्मृती होते, तसंच स्वप्नातही असतं. स्मृती ही जशी आपल्याला होते ती कशा स्मृती आपल्याला कशामुळे होते? वासनेमुळे होते. अंतःकरणामध्ये वासना असते आणि त्याच्यामुळे आपल्याला स्मृती ही निर्माण होत असते. आणि त्या ठिकाणी आत्मा मन यांचा संयोग असतो. तर तसाच या ठिकाणी असतो असं सांगताना ते म्हणतात, आत्ममनसो संयोग विशेषा स्मृती तथा स्वप्न. म्हणजे जशी स्मृती असते तशाच प्रकारे हे स्वप्न असतं असं ते म्हणतात. फक्त स्मृती ही जागृत अवस्थेमध्ये आपल्याला येत असते, पण स्वप्नामध्ये जो आपल्याला अनुभव येतो तो झोपेमध्ये स्मृती उठण्याचा प्रकार असतो. आणि त्यामुळे आपण जागृत अवस्थेत नसल्यामुळे आपल्याला तसा जो अनुभव साक्षात वाटतो असा काहीतरी तो प्रकार वैशेषिक दर्शनामध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय. तर ते असं म्हणतात की स्वप्नांतर्गत ज्ञानाला ते स्वप्नांतिकम असं वैशेषिक दर्शनकार म्हणतात. आणि त्यांच्यानुसार ते स्मृतिरूप असतं. स्वप्नाचा अनुभव हा स्मृतिरूप असतो. त्यानंतर त्या ठिकाणी प्रशस्त पादाचार्यांचं जे भाष्य आहे त्याच्यामध्ये स्वप्नाविषयी विचार म्हणताना असं म्हटलंय की ज्या वेळेला इंद्रिय ही मनामध्ये विलीन होतात, बाह्येंद्रिय ही मनामध्ये विलीन होतात आणि विषयग्रहण विमुख होतात, म्हणजे विषयग्रहण त्या ठिकाणी थांबतं, विषय विन्मुख होतात, ते त्यावेळेला केवळ मनानं जे ज्ञान होतं ते स्वप्न ज्ञान अशा प्रकारचे लक्षण करतात. ते म्हणतात उपरतेंद्रिय ग्रामस्य प्रलीन मनस्केंद्रिय द्वारेण यत् अनुभवनम मानसम तत् स्वप्न ज्ञानम असं त्यांनी म्हटलंय. आणि त्याच्यानंतर त्यांनी गुणस्वप्न प्रकरण म्हणून त्या ठिकाणी प्रशस्त पाद भाषामध्ये येतं, त्यात त्यांनी एक मार्मिक असं वर्गीकरण दिलंय. ते म्हणतात की स्वप्नज्ञान हे त्रिविध असतं. प्रशस्त पाद भाषामध्ये असं म्हटलंय की स्वप्नज्ञान हे त्रिविध असतं. ते कसं? एक म्हणजे संस्कार पटुतेनं, दुसरं म्हणजे धातू दोषानं, तिसरं म्हणजे अदृष्ट कारणं. अलग लक्षात. एक म्हणजे संस्कार पटुतेनं, आपल्यामध्ये काहीतरी इच्छा असते, जबरदस्त इच्छा असते, वासना असते, अतृप्त इच्छा असतात आणि त्याच्यामुळे त्या स्वप्नामध्ये येतात. किंवा म्हणा एखादं भय असतं, कुठल्या तरी भयामुळे आपल्याला ती स्वप्न वरच्यावर पडतात. एखाद्या गोष्टीचा पछाड असतो त्याच्यामुळे ते स्वप्न पडतात. तर ती संस्कार पटुतेनं पडतात. एखादी गोष्ट आपल्यामध्ये सारखी घोळत असते, एखाद्या गोष्टीचा आपल्याला जबरदस्त भय असतं, एखाद्या गोष्टीची आपल्याला इच्छा असते, ईर्ष्या असते, आकांक्षा असते आणि असे विषय स्वप्नामध्ये आपल्याला येतात. ते अदृष्ट, ते संस्कार पटुतेनं येतात. संस्कारमुळे ते येत असतात. म्हणून एक कारण म्हणजे संस्कार पटुता, दुसरं कारण म्हणजे धातू दोष. धातू दोषामुळेच आपल्याला स्वप्न ही पडत असतात. म्हणजे अनारोग्य, आजारपणामध्ये आपल्याला स्वप्न पडत असतात असा आपल्याला अनुभव आहे. तर ते धातू दोषानं वात पित्त कफ ह्यांच्यामधलं वैषम्य हे फार पराकोटीला गेलं तर त्या ठिकाणी धातू दोषानं आपल्याला स्वप्न पडतात, विचित्र अशी वेगवेगळी स्वप्न पडतात. तो एक कारणाचा प्रकार आहे, म्हणजे ती एक शरीरातली विकृती आहे. तिसरा म्हणजे अदृष्ट कारण. अदृष्ट जशी आपल्याला कर्मभोग अदृष्टाने मिळतात तसेच स्वप्नामध्ये सुद्धा अदृष्ट कारण आपल्याला काही काही अनुभव हे घ्यावे लागतात आणि आपल्याला ते मिळत असतात. तर म्हणून ते या संदर्भात असं म्हणतात की तत्तु त्रिविधम संस्कार पटवात धातु दोषान असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता संस्कार पडते जे पडतात असं म्हटलं ते त्याचं असं की जेव्हा कामी किंवा क्रुद्ध पुरुष ज्या वस्तूच्या चिंतनामध्ये निद्राधीन होतो, याचं आहे की ज्या जो कामी पुरुष असतो, कामनेनं पेटलेला माणूस असतो, क्रोधाने पेटलेला माणूस असतो, तो त्या विचारामध्येच निद्राधीन होतो आणि स्वप्नामध्ये त्याचा तो क्रोधाग्नी भडकतो किंवा कामाग्नी भडकतो आणि स्वप्नामध्ये ते प्रकार घडतात. आणि त्यामुळे ते
ती जी तो जो चित्त समूह आहे, तो चित्त समूह म्हणजे तो क्रोधान्वित किंवा कामान्वित असा जो चित्त समूह आहे तो अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष रूप घेतो आणि त्यामुळे ते संस्कार पडतेनं आपल्याला स्वप्न पडतं. आता तुम्हाला सांगितलं की बाबा एखादी ईर्ष्या आहे, जबरदस्त इच्छा आहे, जबरदस्त कामना आहे, जबरदस्त वासना आहे, जबरदस्त तिरस्कार आहे, क्रोध आहे, मग तेच विचार सारखे मनामध्ये घोळत असतात. एक ती मनोविकृती अशी निर्माण होते की एखाद्या गोष्टीनं आपण पेटतो म्हटल्यानंतर ती विकृती झाली. मग त्या विकृती कारण आपल्याला तशी ती स्वप्न पडतात. मनोविकृती निर्माण होते की क्रोधाने पछाडलेला माणूस, कामाने पछाडलेला माणूस, रागाने पछाडलेला माणूस, लोभाने पछाडलेला माणूस, मोहाने पछाडलेला माणूस, अहंकार आणि मनाने पछाडलेला माणूस, मात्सर्याने पछाडलेला माणूस, पेटलेला माणूस, अशा प्रकारे हे जे वणवे आपल्या अंतःकरणात पेटलेले असतात ते प्रत्यक्ष रूप त्या ठिकाणी घेतात आणि ती स्वप्नावस्था असते. तर हा झाला संस्कारपूर्तीनं पडणारा स्वप्नांचा प्रकार. त्यानंतर धातुदोषानं एक स्वप्नाचा वर्ग असतो, दुसऱ्या प्रकारचा असतो. असं आहे की ज्या वेळेला वायू प्रकोप असतो, 3 प्रकारचे धातू असतात, वात, पित्त, कफ. तर वाताचा प्रकोप झाला तर आपल्याला विचित्र स्वप्न पडतात, आकाश गमनादी स्वप्न पडतात, किंवा धावपळीची अशी काही गतिमान स्वप्न पडतात. काहीतरी गतिमान असं चाललेलं आहे आणि अक्षरशः आपल्याला असंही असं त्या ठिकाणी गती आलेली असते, काहीतरी जोरात फिरतंय, काहीतरी जोरात पळतंय, किंवा आपण जोरात पळतोय, किंवा आपल्या मागे पाठीला वाघ लागलाय, किंवा काही असे जोरदार गतिमान स्वप्न पडतात. आणि अशी जोरदार गतिमान स्वप्न पडण्याचे कारण म्हणजे वात प्रकोप, वायूचा प्रकोप हा असतो. आणि मग त्यानंतर पित्त प्रकोपाची काही स्वप्न असतात. पित्त प्रकोपानं आपल्याला स्वप्नामध्ये अग्नी, सुवर्णमय पर्वत, सुवर्ण अलंकार, सोन्याचे अलंकार, किंवा सुवर्णमय पर्वत, सुवर्णाचे ढीग, अशा प्रकारे आपल्याला स्वप्न पडतात. पिवळ्या रंगाशी संबंधित अशी काही स्वप्न पडतात. तर कफ प्रकोपानं पांढऱ्या रंगाशी, शुक्ल वर्णाशी संबंधित असणारी अशी काही स्वप्न पडतात. नदी म्हणा, सागर म्हणा, जलतरण, हिमशिखर, अशा प्रकारचे हे कफ विकाराचे स्वप्नाचे प्रकार असतात. त्यानंतर अदृष्टजनित जी असतात ती स्वप्न पूर्वकर्मानुरूप काही शुभसूचक असतात तर काही अशुभसूचक असतात. पूर्वकर्मानुरूप आपल्याला काहीतरी एखादं त्या ठिकाणी सुखभोग घ्यायचा असतो, तो जागृत अवस्थेमध्ये मिळू शकत नाही, तर तो स्वप्नामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याचा आनंद, त्याचा भोग हा मिळून जातो. तर काही शुभसूचक अशी स्वप्न असतात. पूर्वकर्मानुरूप, पूर्व पुण्यकर्मानुरूप अशी काही शुभसूचक स्वप्न पडायची असतात. ती अशी की बाबा गजारोहण, छत्र चामरादींचा महासनाचा लाभ, एका रात्री आपण राजे चक्रवर्ती होऊन जातो आणि चक्रवर्ती भोग घेतो त्या ठिकाणी, राजभोग. किंवा अशुभसूचक अशी काही स्वप्न असतात की उंटारोहण, गर्दभारोहण, तेल मालिश, अशा प्रकारची स्वप्न ही अशुभ सूचक असतात. ही पाप संस्कारातून निर्माण होतात. म्हणजे पुण्य संस्कारातून शुभ सूचक, पाप संस्कारातून अशुभ सूचक अशी स्वप्न पडत असतात. असा प्रकार वैशेषिक दर्शनामध्ये याचं एक वर्गीकरण, मजेदार वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतं. असो, या स्वप्नावस्थेलाच संध्या किंवा संधिस्थान असं शास्त्रांतरी म्हटलं जातं. वेदांतामध्ये याला पारिभाषिक अशी संज्ञा जी आहे ती म्हणजे संध्या किंवा संधिस्थान. वेदांत सूत्रामध्ये स्वप्नविषयक काही ज्या काही श्रुती आहेत, उपनिषदामध्ये स्वप्नविषयक ज्या काही श्रुती आहेत त्यांचं तात्पर्य सांगण्याचा प्रकार वेदांत शास्त्रामध्ये संध्याधिकरण या अधिकरणामध्ये आलेला आहे. म्हणजे स्वप्नविषयक वेदांताचा निर्णय काय किंवा उपनिषदांचा निर्णय काय किंवा आध्यात्मिक आणि अंतिम निर्णय काय, तर तो आपल्याला या ठिकाणी पाहावा लागतो. या ठिकाणी स्वप्नाला सत्ता मीमांसेनुसार
त्याच्यात यथार्थच सांगितलं. म्हणजे स्वप्न ही यथार्थच असतात. मग असं आहे की तुम्ही जर जागृत अवस्थेला यथार्थ मानत असाल तर स्वप्नाला यथार्थ मानलं पाहिजे, असा एक दृष्टिकोन या ठिकाणी ठेवता येतो. या ठिकाणी स्वप्नाला सत्ता मीमांसेनुसार त्याच्यात यथार्थच सांगितलंय. म्हणजे स्वप्न ही यथार्थच असतात. मग असं आहे की तुम्ही जर जागृत अवस्थेला यथार्थ मानत असाल तर स्वप्नाला यथार्थ मानलं पाहिजे, असा एक दृष्टिकोन या ठिकाणी ठेवता येतो. औपनिषदिक स्वप्न विचारक ज्या श्रुती आहेत त्या ठिकाणी असा विचार आपल्याला दिसतो की नाना प्रकारच्या भोगांना निर्माण करणारा निद्रिस्त असून जागाच असतो. आणि मग कठोपनिषदामध्ये जर आपण एक श्रुती पाहिली तर असं लक्षात येतं, त्या ठिकाणी असं म्हटलंय, य एषु सुप्तेषु जागर्ते कामं कामं पुरुषो निर्ममान. ही जी स्वप्नाची निर्मिती आहे ती निर्मिती हे आत्मतत्व करत असतं. आणि त्यामुळे म्हणजे आत्मा हा सतत जागाच असतो, झोपलेला तो नसतोच. त्यामुळे तुम्ही झोपेमध्ये स्वप्न पडतं म्हणून ते मिथ्या ठरवता. तर त्या ठिकाणी प्रश्न असा विचारला जातो, झोपेमध्ये झोपलेलं कोण असतं? जागा कोणीच नसतं का? आणि जो स्वप्न निर्माण करतो तो जागाच असतो. असो, वेदांतामध्ये परमात्मा का ब्रह्मतत्व हे सगळ्या सृष्टीचं निर्मिती कारण आहे. परमात्मा सगळ्याचा निर्मिती करताय आणि तोच स्वप्नसृष्टा सुद्धा तोच आहे. स्वप्नाची सृष्टी सुद्धा तोच निर्माण करतो. आपल्या अवतीभोवती जी सृष्टी आहे ती भगवंताने निर्माण केली, मग स्वप्नसृष्टी सुद्धा तो भगवंतच करत असतो, असा एक विचार उपनिषदामध्ये वेदांतामध्ये आलेला आहे. आणि असं आहे की हा भगवंत, हा परमात्मा, परब्रह्म, ब्रह्म म्हणा, तो सर्व फल प्रदाता असा म्हटला जातो. आणि असं जसं आहे की जागृतामध्ये जीव हा कर्मानुसार म्हणजे जीवकर्मानुसार, जागृतामध्ये जीवाच्या कर्मानुसार त्याची फलव्यवस्था केली जाते. हा परमात्मा जीवाच्या कर्मानुसार त्याची फलव्यवस्था करतो. तसंच स्वप्न फलाच्या संदर्भात सुद्धा असतं. कारण शेवटी स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला जागृतवतच बोध असतात. एखाद्याच्या म्हणजे आपल्या आप्ताच्या मृत्यूमुळे जागृतामध्ये आपल्याला जेवढं दुःख होईल तितकंच दुःख स्वप्नामध्ये तो आप्त निवर्तनानं होत असतं. या दुःखामध्ये आणि त्या दुःखामध्ये काही फरक नसतो. आलं का लक्षात? आपली प्रिय व्यक्ती ही साक्षात निवर्तनं ह्यानी जेवढं आपल्याला दुःख होतं तेवढंच दुःख स्वप्नामध्ये तीच व्यक्ती निवर्तनानं होत असतं. म्हणजे एकूण ती फलव्यवस्था आहे, ती एक प्रकारचे ते कर्मफलच आहे. आता असा प्रकार या ठिकाणी स्वप्नाविषयी आपली शास्त्र सांगतात. या ठिकाणी ब्रह्मांड पुराणामधलं एक वचन आठवतं. ब्रह्मांड पुराणामध्ये असं म्हटलंय, मनोगतां च संस्कारान् स्वेच्छया परमेश्वरः प्रदर्शति जीवाय स स्वप्न इति गीयते. म्हणजे आपल्याला जागृतावस्थेमध्ये जसे अनुभव येतात तशाच प्रकारचे स्वप्नामध्ये येत असतात. आणि जागृतावस्थेमध्ये आपल्याला जसे फलभोग हा परमेश्वर देतो तसं तो स्वप्नामध्येही देत असतो. आता स्वप्नांना यथार्थता असते हे प्रमाणित करण्यासाठी दोन प्रसिद्ध श्रुती या समोर येतात. असं आहे की एका श्रुतीमध्ये असं म्हटलंय की काम्य कर्म केल्यानंतर, काम्य कर्मोत्तर म्हणजे यज्ञ केल्यानंतर स्वप्नामध्ये जर सुलक्षणी स्त्री जर दिसेल तर त्या ठिकाणी यज्ञाची समृद्धी मानावी, यज्ञाला यश आलंय असं म्हणावं, कर्माची सफलता मानावी.
अशा प्रकारची श्रुती छांदोग्य उपनिषदामध्ये प्राप्त होते. त्या उपनिषदात असं म्हटलंय, यदा कर्मसु काम्यगम स्वप्नेषु पश्यति समृद्धिम तत्र जानीयात. म्हणजे कर्माची परिपूर्ती, कर्माचं यश ह्याचा एक निर्देश आपल्याला स्वप्नामध्ये येऊ शकतो. कर्मोत्तर जर आपल्याला सुलक्षणीची स्त्री जर स्वप्नात आली तर आपल्या कर्माला यश आलं असं त्या ठिकाणी शास्त्र सांगत असतं. तसंच तैत्रीय आरण्यकामध्ये अनिष्ठ निर्देशक स्वप्न जी पडतात त्याच्याबद्दल असा निर्देश आहे की अथ स्वप्ने पुरुषम कृष्णदंतम पश्यति स एव हंती. स्वप्नामध्ये काळ्या दाताचा जर एखादा असुर दिसला तर त्या ठिकाणी आपला निर्वाण काळ जवळ आलेला आहे, प्रयाण काळ जवळ आलेला आहे असं समजावं, असं तैत्रीय आरण्यकामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याला प्रिमॉनिशन म्हणतात, मृत्यूची चाहूल लागणं, अशा प्रिमॉनिशनचा प्रकार स्वप्नाद्वारा होऊ शकतो असं शास्त्रामध्ये सांगितलंय. एकूण पारमार्थिकतः स्वप्नाला याथार्थ सांगितलं तरी सुद्धा मनोवैज्ञानिक दृष्ट्या स्वप्नाचे प्रकार हे शास्त्र मान्य आहेत. म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या स्वप्न हे सत्य आहे असं जरी म्हटलं तरी जरा दुसऱ्या स्तरावर त्याचा वेगळ्या प्रकारे विचार केला जातो. कारण असं तुम्ही म्हणाल की स्वप्नामध्ये मी जर विमान चालवलं तर मी विमान चालक आहे म्हणून मला पुढे जाऊन सांगून घेता येत नाही. कारण विमान चालक असेल तर त्या ठिकाणी त्याचं लायसन्स लागतं, ते असेल तरच आपण विमान चालक म्हणून कुठेतरी सिद्धी करू शकतो. पण स्वप्नामध्ये विमान चालवलं म्हणजे ते खरोखरच चालवलं. म्हणजे सृष्टीचे जे अनेक स्तर आहेत, व्यावहारिक स्तर, प्रातिभासिक स्तर, पारमार्थिक स्तर, अशा वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला एखाद्या गोष्टीच्या सत्तेचा विचार करताना गोष्टी बघायला लागतात. पण पारमार्थिक दृष्ट्या स्वप्न सत्य असतं असं शास्त्रांनी सांगितलं असं जरी असलं तरी तीच शास्त्र मनोवैज्ञानिक दृष्ट्या स्वप्नाचे काही प्रकार सांगतात आणि ते प्रकार शास्त्रमान्यच आहेत. त्यामुळे एखाद्या संदर्भात स्वप्न वैयर्थक अशी वाटली, असत वाटली किंवा वैयर्थक ठरली आणि असत ठरली आणि तशी वाटली तरी ती मनोवैज्ञानिक दृष्टीनं तशी असतात हे समजल्यावर स्वप्न हे सत किंवा असत असा वाद निर्माण होत नाही. तुम्हाला ज्या वेळेला स्वप्न असत वाटतं, स्वप्न वैयर्थक वाटतं, त्यावेळेला ते मनोवैज्ञानिक पातळीवर असत असतं, वैयर्थिक असतं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. त्यामुळे स्वप्न सत किंवा असत असा वाद त्या ठिकाणी निर्माण होत नाही. सत म्हटल्यावर कुठल्या पट्टीने मोजमाप केल्यावर ते सत आहे हे हा एक प्रकार आहे. मग ते असत म्हटल्यानंतर दुसरी पट्टी वापरून त्या ठिकाणी ते असत ठरतं असं त्या ठिकाणी म्हणावं लागतं. म्हणजे एकूण तो वाद त्या ठिकाणी निघत नाही. सत म्हटल्यानंतर विशिष्ट ह्याच्यावर पातळीवर स्वप्न सत असतात, असत म्हटल्यानंतर विशिष्ट पातळीत ते असत असतात. आता त्यामुळे हा प्रश्न उठतच नाही. म्हणजे सत आहे का असत आहे, स्वप्न सत का असत, स्वप्न खरं का खोटं, हा प्रश्नच उठत नाही. कारण सत्ताशास्त्राच्या दृष्टीनं स्वप्न ही सत्यच असतात. सत्ता मीमांसेच्या दृष्टीनं पारमार्थिक दृष्ट्या ती सत्यच असतात आणि स्वप्न ही अनुभव दृष्टीनं सुद्धा दृष्टानुमत, दृष्ट आणि अनुमित अशा सृष्टीशी विसंगत वाटली तरी आपल्याला सुसंगती दाखवता येत नाही. याचं जे कारण आहे ती अल्पशक्ती आहे. आलं का लक्षात? म्हणजे स्वप्न विसंगत भासली तर ती सुसंगत आपल्याला दाखवता येत नाही, सांगता येत नाही. ह्याचं कारण आपल्यामध्ये काहीतरी अशक्ती आहे, आपल्यामध्ये असामर्थ्य आहे. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी अल्पशक्ती आहे आणि त्यामुळे आपल्याला अशी स्वप्न विसंगत वाटतात. असं आहे की कर्माची गती गहन हे आपल्याला मान्य आहे आणि ती बुद्धी अगम्य असल्यानं कोणतं कर्म केव्हा कशा पद्धतीनं फलश्रुत पावेल किंवा पावलं हे समजण्याचं आपल्याला साधन नाहीये. मानवी बुद्धीला स्वप्न ही त्यामुळे विसंगत वाटतात. स्वप्नामध्ये एखादा अनुभव आला तर आपल्याला ती विसंगत वाटतात.
कारण कर्माची गती गहन असते. कर्माचं फळ कशा प्रकारे प्राप्त होईल, कुठे प्राप्त होईल, केव्हा प्राप्त होईल, ह्याच्याबद्दल काहीही ठोकताळे मांडता येत नाही. त्यामुळे ही जर कर्मगती हे असं आहे असं जर म्हटलं की स्वप्न ही एक कर्मगती असं म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ती सुसंगत असून विसंगत वाटतात आणि विसंगत असून सुसंगत ठरवता येतात. असं आहे की एखादा चक्रवर्ती सम्राट, सर्वमान्य सम्राट जो आहे, त्याला स्वप्नामध्ये पदच्युत होऊन गर्दभारोहण रूप जर अवमान असा घ्यायचा असेल आणि तसा स्वप्नानुभव तसा जर त्याला स्वप्नानुभव आला तर तसा अनुभव येण्याच्या मागे कोणत्या तरी कर्मफल भोगानुरूप दुःख सहन करण्याचा प्रकार त्या ठिकाणी असतो. त्याला काहीतरी दुःख व्हावं लागतं आणि ते दुःख त्याला त्याच्या जीवनामध्ये खरोखरी पदच्युती येण्याची शक्यता नसते, कारण तो सर्वमान्य असा चक्रवर्ती सम्राट असतो, त्याला कोणी पदच्युत करणार नाही. पण त्याच्या कर्मामध्ये पदच्युती जर असेल तर त्याला तसा भोग हा मिळायला पाहिजे आणि तो भोग हा त्याला स्वप्न मिळतो आणि त्याला दिला जातो. देण्याची शक्यता त्याला असते, तसा भोग देण्याची शक्यता त्याला स्वप्नामध्ये प्राप्त होत असते आणि त्याला तसा भोग मिळू शकतो. आणि मग तो स्वप्नकाळी तसा तो अनुभव घेतो. त्याला तसा भोग असेल तर स्वप्नकाळी त्याला तसा अनुभव घ्यावा लागतो. पदच्युतीचं दुःख त्याला सहन करावं लागतं, अपमान सहन करावा लागतो, अवमान सहन करावा लागतो आणि तो करत असतो. म्हणजे स्वप्नकाळी तो तसा अनुभव घेतो. आता जरी संपूर्ण जीवनामध्ये तो पदच्युत होण्याची शक्यता जरी नसलीच, म्हणजे तो सर्वादरणीय असा जरी चक्रवर्ती सम्राट असला तरी सर्व कर्म फलप्रदाता ईश्वर भगवंत हा आपलं काम साधू शकतो. आणि त्यामुळे काय होतं की असंही म्हणता येतं की ही स्वप्नसृष्टी ह्याचा करता खरं म्हणजे परमात्मा आहे. त्याचं सामर्थ्य आणि त्याच्या सामर्थ्यामुळे तो अशी काहीही सृष्टी घडवून आपल्याला योग्य तो अनुभव कुठलाही अनुभव म्हणजे आपल्या कर्मानुसार अनुभव हा देण्याचं सामर्थ्य राखतो. म्हणजे हा भगवंत स्वप्नसृष्टीचा करता आहे असा औपनिजिक सिद्धांत जो आहे तो आपल्याला बृहदारण्यकोपनिषदेमध्ये सापडतो. त्या ठिकाणी असं म्हटलंय, न तत्र रथा न रथयोगा न पंथानो भवन्त्यथ रथान रथयोगान पथ सृजते न तत्र आनंदा मुदः प्रमुदो भवन्त्यथ आनंदान मुदः प्रमुदः सृजते न तत्र वेशान्ताः पुष्करीशाय स्तवन्तो भवन्त्यथा वेशान्तान् पुष्करिणीः स्तवन्तो सृजते सही करता. याचा अर्थ असा की त्या स्वप्नामध्ये रथ नसतो, रथयोग म्हणजे आश्वादी नसतात, पंथ मार्ग नसतात, रस्ते नसतात, परंतु त्या सगळ्यांचं सृजन हा परमशक्ती प्राप्त असा परमात्मा भगवंत करतो. तसंच स्वप्नामध्ये अनुकूल्य दार्शनिक अनुकूल दर्शनार्थ कसा आनंद, मुद आणि प्रमोद हा नसतो. आनंद म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मुदहा म्हणजे स्वकीयत्व बुद्धीनं उत्पन्न प्रीती आणि प्रमुदहा म्हणजे विनियोग उत्पन्न प्रीती, हे सगळे नसतात. त्या सगळ्यांचं सृजन परमात्मा करतो. तसंच तलाव, पुष्करणी, जलप्रवाह हे त्या ठिकाणी नसताना तो त्याची निर्मिती करतो आणि ही सगळी परमात्म्याची सृष्टी असते. त्यामुळे ती मिथ्या आहे तुम्ही असं कसं म्हणाल? अरे भगवंताने निर्माण केलं म्हटल्यानंतर त्याला मिथ्या म्हणण्याचं धाडस कुठल्याही अध्यात्म साधकाला शक्यच होणार नाही. त्यामुळे ही सत्यसृष्टी असते हे मान्य करावं लागतं. यानंतर प्रश्नोपनिषदामध्ये स्वप्नाविषयी जे काय म्हटलंय ते आपण आता बघणार आहोत, पण ते पुढल्या प्रसंगी. कृष्णार्पणमस्तु.